फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट प्रिन्स कट ब्लाऊज बॅक पार्ट। तर तयार उंची 13 ची हवी, 1 इंच प्लस शिलाईसाठी घेणार आहोत। 2.25 इंचाचा गळा घेणार आहोत, 3 इंचाचा शोल्डर घेणार आहोत। 5.5 इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत। 36 चेस्टचा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेणार आहोत। कंबर आपली 32 आहे, 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच टक्स देण्यासाठी घेणार आहोत व 2 इंच फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत व मार्किंग आखून घ्यायची। 1.25 इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा। तर अशा प्रकारे बॅक पार्टची मार्किंग तयार आहे। पाठीमागचा गळा 3 इंचाचा आहे, तर दोन्ही बाजूनी शिलाई मार्जिन सोडून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व एक बॉक्स आखून घ्यायचा। आपण सिंपल गोल गळा तयार करणार आहोत। पैठणी साडीवरला ब्लाऊज आहे। आता आपण हा गळा कट करून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे। या प्रकारे कटिंग केल्यावर ब्लाऊज एकदम फिनिशिंग मध्ये बसतो। तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल। तर आपण आता शिलाई करून घेणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला ब्लाऊज पीस अंथरून घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवून एक खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची व पूर्ण गळ्यावरती सेम अशाच प्रकारे फिनिशिंग मध्ये एक शिलाई मारून घ्यायची। गळ्यावरती आणखी एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे गळा फिनिशिंग मध्ये येतो। दोन्ही शिलाई मारून झालेल्या आहेत। आता आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत। एक्स्ट्रा कपडा कट करून झालेला आहे। पूर्ण गळ्यावरती आता आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहोत। कट मारून झालेले आहेत। आता आपण ब्लाऊज आतमधल्या बाजूने फोल्ड करणार आहोत। तर त्यासाठी ब्लाऊजच्या गळ्याच्या आतमध्ये हात घालून ब्लाऊजचा दुसरा कोना आतमधून ओढून घ्यायचा व पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत। गळ्यावरती दाबटीप मारून झालेले आहे। आता खालच्या बाजूने एक दाबटीप मारून घ्यायची। दोन्ही बाजूने दाबटीप मारून झालेली आहे। आता आपण ब्लाऊजच्या बाजूने अस्तर आणि ब्लाऊज पिसावरती एक शिलाई मारून घेणार आहोत। तर दोन्ही बाजूने शिलाई मारून झालेली आहे। आता ब्लाऊज हाफ फोल्ड करून मध्य भागावरून 4.5 इंचावरती मार्किंग करायची व टक्स उंची 4 इंच मार्किंग करून घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे। टक्स मारून झालेला आहे। दुसराही टक्स असंच मारून घ्यायचा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण लेस लावून घेणार आहोत। पूर्ण गळ्यावरती लेस लावून घ्यायची। लेसच्या मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची। लेस छोटे असल्यामुळे आपण एकच शिलाई मारून घेतोय, नाहीतर 2 शिलाई मारायच्या 2 बाजूने। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा।